In the first application, area bounded by the curve y equal to f of x equal to a means this one line parallel to y-axis, x equal to b and x-axis. या चारही लाइन्स किंवा कर्वच्या इंटरसेक्शन पॉइंटने एनक्लोज केलेला एरिया, बाउंड केलेला एरिया म्हणजेच असतो इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. इंटिग्रल ए टू बी वाय इंटू डी एक्स म्हणजेच इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. दॅट इज एरिया बाउंडेड बाय द कर्व अँड एक्स ॲक्सिस. डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे. टुवर्ड्स एक्स ॲक्सिस असेल तर इन टर्म्स ऑफ एक्स आपल्याला या सर्व व्हॅल्यूज आवश्यक आहेत. लिमिटिंग व्हॅल्यूज म्हणजे पण या पॉईंटचे एक्स कोऑर्डिनेट्स घ्यायचे. देन एरिया बाउंडेड बाय द कर्व x equal to f of y equal to c and y equal to d. y equal to c, y equal to d and y axis म्हणजे कर्व आणि y axis च्या मधला एरिया इक्वल टू असतो इंटिग्रेशन c टू d. यात c आणि d म्हणजे y च्या व्हॅल्यूज. x इंटू dy म्हणजेच c टू d f of y into dy. That is area enclosed by curve and the x-axis, curve and the y-axis. हे दोन मुख्य टाइप. कर्व आणि x ॲक्सिसच्या मधला एरिया असेल तर सगळ्या व्हॅल्यूज इंटिग्रेशन मधल्या x च्या स्वरूपात पाहिजेत. इंटिग्रेशन पण विथ रिस्पेक्ट टू x आणि लिमिटिंग व्हॅल्यूज पण x च्या घ्यायच्या. कर्व आणि वाय ॲक्सिसच्या मधला एरिया घ्यायचा असेल तर कंप्लीट फंक्शन जे आहे ते वायच्या स्वरूपात पाहिजे. लिमिटिंग व्हॅल्यूज पण वायच्या आणि इंटिग्रेशन पण विथ रिस्पेक्ट टू वाय. फंक्शन शुड बी कन्वर्टेड ॲज एक्स इक्वल टू एफ ऑफ वाय. देन एरिया एनक्लोज्ड बाय टू कर्व्स. दोन कर्व्स असतील f1 ऑफ एक्स आणि f2 ऑफ एक्स. या दोन कर्व्हनी बाउंड केलेला एरिया म्हणजेच हा पर्टिक्युलर एरिया म्हणजे काय असतो. दॅट इज इंटिग्रेशन ऑफ ए टू बी एफ ऑफ एक्स ए टू बी f1 ऑफ एक्स मायनस f2 ऑफ एक्स इंटू डी एक्स. म्हणजे थोडक्यात दोन्ही कर्व्हनं बाउंड केलेल्या एरियाचा डिफरन्स जर आपण घेतला तर आपल्याला त्यांचा एनक्लोज्ड एरिया मिळेल. फर्स्ट कर्वने बाउंड केलेला विथ रिस्पेक्ट टू एक्स, सेकंड कर्वने बाउंड केलेला विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यांचा डिफरन्स म्हणजेच असेल एरिया एनक्लोज्ड ऑर बाउंडेड बाय टू कर्व्स. पण यामध्ये लिमिटिंग व्हॅल्यूज ए आणि बी घेत असताना ह्या व्हॅल्यूज काय आहेत. दोन्ही कर्वचे जे फंक्शन आहेत त्यांच्या इंटरसेक्शन पॉईंटचे एक्स कोऑर्डिनेट. जर आपण हे अलॉंग वाय ॲक्सिस घेतलं तर f1 ऑफ वाय मायनस f2 ऑफ वाय येईल. पण त्यात ए आणि बी काय असतील. त्या दोघांच्या इंटरसेक्शन पॉईंटचे वाय कोऑर्डिनेट असतील. लाईकवाईज अशा प्रकारच्या या व्हॅल्यूज आपल्याला कन्सिडर करायच्या आहेत. एरिया फाइंड करायचा म्हणजेच त्या कर्वचं इक्वेशन आणि लिमिटिंग व्हॅल्यूज ज्या काय दिलेल्या आहेत ते यूज करायचे आहेत. पण मोस्टली काही ठिकाणी थोडेसे आपल्याला एरिया आणि इंटिग्रेशन या दोन्हीचं प्रॉपर कॉम्बिनेशन ठेवणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल, इफ द कर्व लाईज बिलो द एक्स ॲक्सिस. जर समजा अशा पद्धतीची कंडिशन असेल, कर्व लाईज बिलो एक्स ॲक्सिस. अशा प्रकारचा एक कर्व या ठिकाणी दिलेला आहे सपोज. And now we have to find area enclosed by this curve. हा असेल x equal to a, x equal to b. आणि हा पर्टिक्युलर एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. कर्वचं इक्वेशन तेच y equal to f of x. हा असेल x equal to a.
असेल x इक्वल टू बी. इक्वेशन ऑफ कर्व इज y इक्वल टू एफ ऑफ एक्स. याचाही एरिया फाइंड करायचा असेल तर रिझल्ट तोच राहील, दॅट इज इंटिग्रेशन a to b f of x into dx. Means whether the curve lies above x axis or below x axis, integral a to b f of x dx will give the area, but the value of this integration will obviously be negative. जर अशा वेळी निगेटिव्ह व्हॅल्यू आली, एरिया हा कधीच निगेटिव्ह असणार नाही. एरिया बाउंडेड हा नेहमीच पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल, जॉमेट्रिकल टर्म आहे. जी काही व्हॅल्यू इंटिग्रेशनची येईल कोणत्याही कंडिशनमध्ये, या प्रिव्हियस कंडिशनमध्ये पण व्हॅल्यू निगेटिव्ह येऊ शकते. जी काही इंटिग्रेशनची व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू आपल्याला त्याचं मॅग्निट्यूड म्हणजेच मॉड्युलस घ्यायचा आहे आणि फायनल रिझल्ट हा प्लस किंवा पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करायचा. मीन्स हिअर if the curve lies below x axis or in second quadrant, third quadrant, depending on that, the value of integration may be negative. पण इंटिग्रेशनची व्हॅल्यू जरी निगेटिव्ह आली तरीही आपल्याला रिझल्ट हा एरियाचा नेहमी पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. हा एक फर्स्ट पॉइंट. देन instead of such type of curve, if the curve is given like this and we have to find now area bounded by this curve, x equal to a असेल, x equal to b असेल. एरिया बाउंडेड बाय द कर्व अँड एक्स ॲक्सिस हा आपल्याला फाइंड करायचा. मग यासाठी काय करणार, डायरेक्ट ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स अशी व्हॅल्यू घेता येत नाही. इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स अशी व्हॅल्यू घेता येत नाही. मग यात हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे त्या कर्वचा एक्स ॲक्सिस सोबत असणारा तो आहे सपोज पॉईंट सी. तो पॉईंट सी कन्सिडर करून आधी आपल्याला हा एक एरिया फाइंड करावा लागेल. इंटिग्रेशन ए टू सी एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. कर्वचं इक्वेशन बदलणार नाहीये, कर्वचं इक्वेशन तेच राहील, म्हणजे फंक्शन तेच, फक्त आधी पहिला एरिया काय येईल, इंटिग्रेशन ऑफ ए टू सी एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स आणि पुन्हा सी टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. म्हणजे ए पासून बी पर्यंत डेफिनेट इंटिग्रेशनला आपण ए टू सी आणि सी टू बी असं दोन पार्टमध्ये सॉल्व्ह करू शकतो. पण यात मोस्ट ऑफ द टाइम फायनल आन्सरमध्ये मिस्टेक होण्याचे चान्सेस असतात. कारण हा जो पहिला एरिया येतो तो निगेटिव्ह येणार, दुसरा एरिया येतो तो पॉझिटिव्ह येणार. समजा हा फर्स्ट एरिया आला -10 आणि सेकंड एरिया आला 15. फायनल आन्सर -10 + 15. -10 + 15. आपण युजुअल कॅल्क्युलेशन मध्ये याची व्हॅल्यू 5 येईल, पण ऍक्च्युअल एरिया 5 असेल का, हा एवढाच एरिया 15 आहे आणि हा एरिया निगेटिव्ह आपल्याला कन्सिडर करता येणार नाही. आपण काय करतो, दोन्ही इंटिग्रेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करतो एकाच वेळी आणि शेवटी येणाऱ्या दोन्ही टर्म्स जे काही ॲडिशन सबट्रॅक्शन आहे आपल्या नेहमीच्या रूलनुसार सॉल्व्ह करतो. असं न करता हा पहिला एरिया सेपरेट फाइंड करून घ्यायचा, आधी दुसरा एरिया सेपरेट फाइंड करून घ्यायचा आणि
पहिला एरिया सेपरेट फाइंड केल्यानंतर जरी तो निगेटिव्ह आलेला असेल तरी त्याची मॅग्निट्यूड आपल्याला घ्यायची आहे, मॉड्युलस घ्यायचा आहे. हा +10 कन्सिडर करायचा आहे, हा +15 आणि मग टोटल एरिया किती येणार 25 येणार. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी एरिया निगेटिव्ह येईल त्याची मॉड्युलस घेऊन आपल्याला पॉझिटिव्ह एरियामध्ये त्याला कन्व्हर्ट करायचं. म्हणजे समजा याचा एरिया असेल A1 आणि याचा एरिया असेल A2, हा येईल मॉड ऑफ A1 आणि A2 तर पॉझिटिव्ह राहणार असेल, याची काही अडचण नाही. लाईकवाईज अशा प्रकारची कंडिशन असेल तर दोन पार्टमध्ये दोन एरिया फाइंड करून आपल्याला ते ऍड करावं लागते. त्यानंतर काही कर्व्स अशा प्रकारचे येतात की ज्यात हे दोन्ही पार्ट सिमेट्रिक आहेत. सिमेट्रिक अबाउट x axis, it lies symmetrically above and below the x axis. For example, sine wave. साइन वेव जर आपण कन्सिडर केली अशा पद्धतीने पर्टिक्युलर एरिया जर आपण कन्सिडर केला किंवा पॅराबोला, पॅराबोला ऑल्सो सिमेट्रिक अबाउट एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसच्या अबव असणारा सेक्शन आणि बिलो असणारा सेक्शन सिमिलर असतो. तर यात जर आपण विचार केला तर साइन वेव 0, पाय, 2 पाय अशा प्रकारे साइन फंक्शनचा ग्राफ येतो. एफ ऑफ एक्स इक्वल टू समजा साइन एक्स आहे, त्याचा ग्राफ या पद्धतीने येतो. दिस ग्राफ completely symmetrical about the x-axis. Integration is nothing but the summation process. मग हे सगळे पॉईंट जर आपण ॲडिशन केलं, कंबाईन केलं तर हा एरिया आणि हा एरिया किंवा या सगळ्या 0 पासून पाय पर्यंतच्या व्हॅल्यूजचं समेशन आणि पाय पासून 2 पाय पर्यंतच्या व्हॅल्यूचं समेशन, मॅग्निट्यूड त्याची सेम येईल पण साइन अपोजिट येईल. जर आपण डायरेक्ट ते ऍड केले तर एरिया 0 मिळेल आपल्याला. एरिया 0 मिळणार पण ऍक्च्युअल एरिया 0 आहे का, नाही. अशा वेळी काय करायचंय, हा एक एरिया सेपरेट फाइंड करायचा 0 to पाय, हा दुसरा एरिया सेपरेट फाइंड करायचा, दोघांचं ऍडिशन. पण तो कम्प्लिटली सिमेट्रिकल आहे त्यामुळं एकच एरिया फाइंड करायचा आणि शेवटी त्याला 2 टाइम्स लिहू शकतो आपण. एक पर्टिक्युलर रिजन, एक पर्टिक्युलर एरिया फाइंड करायचा आणि सिमेट्रिक असेल, सिमेट्रिकली प्लेस्ड असेल अपोजिट साईडला, तर याला 2 न मल्टिप्लाय केलं की आपला रिक्वायर्ड एरिया मिळून जाईल. सेम इन केस ऑफ पॅराबोला ऑल्सो. पॅराबोलामध्ये या प्रकारचा कर्व, इट कम्प्लिटली सिमेट्रिकल अबाउट एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसच्या अबव असणारा पार्ट आणि बिलो असणारा पार्ट सिमिलर आहे. मग यात एक्स ॲक्सिसच्या अबव असणारा हा जो पार्ट आहे एवढाच एरिया आपण फाइंड केला आणि त्याला 2 न मल्टिप्लाय केलं तर आपल्याला एक्स ॲक्सिसच्या बिलो असणारा हा पण एरिया मिळू शकतो. किंवा एरिया ऑफ इलिप्स. इफ वी कन्सिडर एन इलिप्स, in that case ellipse is symmetrical about both the axes. तो दोन्ही ॲक्सिसला सिमेट्रिकल असतो. फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू ellipse is symmetric about both the axes. दोन्ही ॲक्सिसला तो सिमेट्रिक असतो. आता यात जो फक्त फर्स्ट सेक्शन आहे इलिप्सचा, फर्स्ट क्वाड्रंट मधला, हा एवढाच एरिया आपण फाइंड केला आणि याला 4 न मल्टिप्लाय केलं तर आपल्याला कंप्लीट इलिप्सचा एरिया मिळू शकतो. किंवा 2 न मल्टिप्लाय केलं तर फक्त हाफ इलिप्स म्हणजे एरिया बाउंडेड बाय धिस इलिप्स अँड वाय ॲक्सिस, पहिल्या 2 क्वाड्रंट मधला एरिया किंवा फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट मधला एरिया, डिपेंडिंग ऑन रिक्वायरमेंट आपण हे मल्टिप्लिकेशन ठेवू शकतो. Likewise, these concepts we have to use while solving the examples
area can never be negative, volume can never be negative. So the integration that we have to evaluate, final result must be considered as magnitude or modulus. Take down example now. Find the area of region exercise 6.1. The first, find the area of region bounded by the following curves, bounded by the following curves, x-axis and the given lines, and the given lines. Number 1, y equal to x raised to 4, x equal to 1, x equal to 5. We have to find the area bounded by the curve and x axis म्हटलेलं आहे, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू x सगळ्या व्हॅल्यू असणार आहेत. कर्वचं इक्वेशन दिलंय y इक्वल टू x रेज टू 4. बाउंडिंग लाईन्स आहेत x इक्वल टू 1 आणि x इक्वल टू 5 आणि x ॲक्सिस तर आहेच आहे. गिव्हन व्हॅल्यूज काय आहेत, y इक्वल टू x रेज टू 4, x इक्वल टू 1, x equal to 5. Therefore, area bounded by curve x-axis and given lines is, चला आपण a कन्सिडर करू, इंटिग्रेशन ऑफ काय होईल, लिमिटिंग व्हॅल्यूज या घ्यायच्या आहेत ज्या x इक्वल टू ज्या व्हॅल्यू दिलेल्या असतात त्या म्हणजे लिमिटिंग व्हॅल्यूज. a टू b म्हणजेच 1 टू 5 y इंटू dx, पण y म्हणजेच x रेज टू 4. सो इंटिग्रल 1 टू 5 x रेज टू 4 इंटू dx. y चे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x नाही घेता येणार, त्या y ची व्हॅल्यू आधी x रेज टू 4 सबस्टिट्यूट करावं लागेल. x रेज टू 4 चं इंटिग्रेशन x रेज टू 5 अपॉन, आधी त्याचं इनडेफिनाइट इंटिग्रेशन फाइंड करायचं आणि नंतर लिमिटिंग व्हॅल्यूज आहेत 1 टू 5. डेफिनाइट इंटिग्रेशन सॉल्व करत असताना ही जी इनडेफिनाइट व्हॅल्यू आपण तयार केली x रेज टू 5 अपॉन 5, त्यात पहिल्यांदा x च्या जागी अप्पर लिमिट म्हणजे x ची व्हॅल्यू 5 सबस्टिट्यूट करायची आणि नंतर x च्या जागी लोअर लिमिट म्हणजे x ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट करायची. काय व्हॅल्यू 5 रेज टू 5 अपॉन 5, डिनॉमिनेटर तर तोच राहील, मायनस x च्या जागी 1 सबस्टिट्यूट केला 1 रेज टू 5 अपॉन 5 इक्वल टू, इथे 5 एक कॅन्सल होऊन 5 रेज टू 4 आपण ठेवू शकतो, पण पुढच्या सबट्रॅक्शनसाठी पुन्हा कॅल्क्युलेशन ते वाढेलच. मग 5 रेज टू 5 काय येईल, 3125 अपॉन 5 मायनस 1 अपॉन 5. डिनॉमिनेटर सेम आहे, डायरेक्ट सबट्रॅक्शन करता येईल. 3124 अपॉन 5
स्क्वेअर युनिट्स किंवा शेवटी 5 ने डिवाइड केलं तरी चालेल 3124/5. Second is y equal to square root of 6x plus 4, x equal to 0, x equal to 2. And third is y equal to square root of 16 minus x square, x equal to 0 to x equal to 4. डेफिनेट इंटिग्रेशन सॉल्व करायचं थोडक्यात फक्त फंक्शन काय घ्यायचे त्यात आणि लिमिट्स काय घ्यायचे ते सेपरेट या स्वरूपात दिलेले आहेत. आता मला फर्स्ट म्हणजेच y इक्वल टू दिलेला आहे स्क्वेअर रूट ऑफ 6x plus 4, x equal to 0 to x equal to 2. File area 0 to 2 y into dx म्हणजे 0 to 2 square root of 6x plus 4 into dx. 0 to 2 6x plus 4 स्क्वेअर रूटलाच आपण रेस टू 1/2 असं लिहू शकतो. काय होईल 6x plus 4 चं इंटिग्रेशन ax plus b ब्रॅकेट रेस टू n चा फॉर्म्युला यूज करता येईल. ax plus b ब्रॅकेट रेस टू n म्हणजे यात a म्हणजेच x चा कोएफिशियंट याने डिवाइड करायला लागेल 1/a that is 1/6. 6x plus 4 ब्रॅकेट रेस टू 1/2 plus 1 म्हणजे 3/2 upon 3/2 limits from
0 to 2. यामध्ये हा 2 कॅन्सल होईल इथे. 3 into 3 येईल 9. 9 कॉन्स्टंट आहे, तो आउटसाइड ब्रॅकेट घ्या, कारण त्यात जरी लिमिटिंग व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केला तरी तो कॉन्स्टंट राहणार आहे. दॅट इज 1/9 आणि ब्रॅकेटमध्ये टर्म राहिली 6x plus 4 raised to 3/2 and limits from 0 to 2. 1/9 in bracket. लिमिट्स सबस्टिट्यूट करत असताना आधी x ची व्हॅल्यू 2 सबस्टिट्यूट करा या ब्रॅकेटमध्ये. 6 into 2 plus 4 raised to 3/2 मायनस लोअर लिमिटसाठी x ची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट केली. 6 into 0 plus 4 raised to 3/2. 1/9. 6 into 2 12, 12 plus 4 16, 16 raised to 3/2 minus 4 raised to 3/2. x raised to 3/2 ला आपण x root x लिहू शकतो. 16 raised to 3/2 म्हणजे 16 root 16 आणि मायनस 4 raised to 3/2 म्हणजे 4 root 4. That is 1/9 in bracket. या 16 चा स्क्वेअर रूट येईल 4. 4 into 16 म्हणजे 64 मायनस 4 चा स्क्वेअर रूट 2. 2 into 4 म्हणजे 8. 64 minus 8 म्हणजेच 56/9 square units is the required area bounded by the curve. Next is y equal to square root of 16 minus x square, x equal to 0 to x equal to 4. एरिया काय होईल? इंटिग्रल 0 to 4 स्क्वेअर रूट ऑफ y into dx म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 16 minus x square into dx. झिरो टू 4 स्क्वेअर रूट ऑफ 16 लाच आपण 4 स्क्वेअर लिहू शकतो मायनस x स्क्वेअर इंटू dx. डायरेक्ट फॉर्म्युला आहे. स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअरचं इंटिग्रेशन x/2 रूट ऑफ
a square minus x square plus a square upon 2 sin inverse of x upon a. आता यामध्ये x upon 2 square root of a square minus x square म्हणजे 16 minus x square plus a square म्हणजे 16 upon 2 sin inverse of x upon a म्हणजेच 4 limits from 0 to 4. यामध्ये 2 डिवाइड होईल फक्त 8 शिल्लक राहील म्हणजे टर्म येईल x by 2 into root of 16 minus x square plus 8 sin inverse x by 4 limits from 0 to 4. यात लिमिट सबस्टिट्यूट करताना केअरफुल. पहिल्यांदा प्रत्येक ठिकाणी ब्रॅकेटमध्ये x च्या जागी अप्पर लिमिट म्हणजे 4 सबस्टिट्यूट करा. काय पहा व्हॅल्यू 4 upon 2 root of 16 minus 4 square plus 8 sin inverse of 4 upon 4. याला एक ब्रॅकेट घेतला मायनस x च्या जागी आधी अप्पर लिमिट म्हणजे 4 सबस्टिट्यूट केलं आणि मायनस आता x च्या जागी लोअर लिमिट म्हणजे 0 सबस्टिट्यूट केला 0 upon 2 into रूट. ही पूर्ण टर्म काय होऊन जाईल त्याला मल्टिप्लाय 0 असल्यामुळे x ची टर्म 0 प्लस 8 into sin इनव्हर्स 0 upon 4 म्हणजे 0 इक्वल टू 4 upon 2 म्हणजेच 2 पहिला ब्रॅकेट रूट मधली टर्म 16 minus 16 काय येणार सो 2 into 0 प्लस 8 into sin इनव्हर्स 4 4 कॅन्सल 1 राहिला sin इनव्हर्स 1 आणि पुढचा ब्रॅकेट पूर्णच काय येणार आहे sin इनव्हर्स 0 ची किंमत 0 मायनस 0 इक्वल टू 8 into sin इनव्हर्स 1 पाय बाय 2 कारण sin पाय बाय 2 ची किंमत 1 असते त्यामुळे sin इनव्हर्स 1 ची किंमत पाय बाय 2 टू डिवाइड होईल एरिया इज 4 pi square units. Next one, find the area of region. Find the area of region lying in the first quadrant. Lying in the first quadrant and bounded by
y equal to 4x square, y equal to 4x square, x equal to 0, y equal to 2, and y equal to 4. काय करायला गेले आता? एरिया इन द फर्स्ट क्वाड्रंट. नॉर्मली सगळे जे स्टँडर्ड रिझल्ट आपण तयार केले आहेत ते फर्स्ट क्वाड्रंटसाठीच आहेत. इंटिग्रल ए टू बी वाय इंटू डी एक्स किंवा इंटिग्रल ए टू बी एक्स इंटू डी वाय फर्स्ट क्वाड्रंटसाठीच. But we have to find area bounded by this one, y equal to 4x square, x equal to 0, y equal to 2 and y equal to 4. पहिल्यांदा आपला हे डिसाइड करणं आवश्यक आहे की इथं एरिया बाउंडेड बाय कर्व अँड एक्स ॲक्सिस विचारलंय का वाय ॲक्सिस. एरिया बाउंडेड बाय द कर्व अँड एक्स ॲक्सिस का कर्व अँड वाय ॲक्सिस. कर्व अँड वाय ॲक्सिस कशावरून? एक्स इक्वल टू 0 दिले आणि एक्स इक्वल टू 0 हे इक्वेशन कशाचं आहे? वाय ॲक्सिस आहे. आणि पुन्हा वायच्या दोन व्हॅल्यूज दिल्या आहेत म्हणजे लिमिटिंग व्हॅल्यू वायच्या आहेत. लिमिटिंग व्हॅल्यूज या वायच्या आहेत आणि आणखी एक तिसरी व्हॅल्यू दिली एक्स इक्वल टू 0 म्हणजे एक्स इक्वल टू 0 हे कोणाचं इक्वेशन आहे? वाय ॲक्सिस. सो वी हॅव टू फाइंड द एरिया बाउंडेड बाय द कर्व अँड वाय ॲक्सिस. अशा वेळी एरिया काय असतो? एरिया बाउंडेड बाय एरिया बाउंडेड बाय कर्व अँड वाय ॲक्सिस. काय असतो तो? इंटिग्रेशन ऑफ सी टू डी किंवा ए टू बी लिहिलं तरी चालेल. एक्स इंटू यामध्ये हे जे लिमिट्स आहेत ते वायच्या व्हॅल्यूज असणं आवश्यक असतं. लिमिट्स वायच्या व्हॅल्यूज आहेत. वाय इक्वल टू 2 आणि वाय इक्वल टू 4 दिलेले आहेत. त्यामुळे लिमिटिंग व्हॅल्यूजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. एक्स इंटू डी वाय फंक्शन हे एक्स इक्वल टू एफ ऑफ वाय या स्वरूपात पाहिजे. इथे वाय इक्वल टू 4x स्क्वेअर दिलाय म्हणजे वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स या स्वरूपात दिलंय. आधी त्यावरून आपल्याला एक्स ची व्हॅल्यू तयार करावी लागेल. एक्स इक्वल टू एफ ऑफ वाय या स्वरूपात फंक्शन एक्सप्रेस करावं लागेल. आता यासाठी काय करायचंय? सिन्स वाय इक्वल टू 4x स्क्वेअर, एक्स स्क्वेअर इक्वल टू काय येईल? वाय अपॉन 4 म्हणजेच एक्स ची किंमत काय? रूट वाय अपॉन 2 स्क्वेअर रूट वाय अपॉन 2. आणि मग एरिया घेत असताना सी ची किंमत 2, डी ची किंमत 4, वाय इक्वल टू 2 आणि वाय इक्वल टू 4 दिलेले आहेत. एक्स ची किंमत रूट वाय अपॉन 2 इंटू डी वाय. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वाय राहील. यात 1/2 कॉन्स्टंट आउटसाइड घ्या. इंटिग्रल 2 टू 4 रूट वायलाच आपण वाय रेस टू 1/2 लिहू शकतो इंटू डी वाय. वाय रेस टू 1/2 चं इंटिग्रेशन वाय रेस टू 3/2 अपॉन 3/2 आणि लिमिटिंग व्हॅल्यूज काय? 2 टू 4. हा जो अपॉन 3/2 आहे हा 2 न्यूमरेटरला येईल
आणि कॉन्स्टंट आहे त्यामुळे आउटसाइड घेता येईल. सो 1/2 इंटू 2/3 इन ब्रॅकेट y रेज टू 3/2 राहिला फक्त. लिमिट्स फ्रॉम 2 to 4. 2 कॅन्सल. 1/3 in bracket. Substitute the upper limit and lower limit. 4 raised to 3/2 minus 2 raised to 3/2 equal to 1/3 into 4 raised to 3/2 म्हणजेच 4√4 आणि 2 raised to 3/2 म्हणजेच 2√2. 4√4 म्हणजेच 8 minus 2√2 यातनं 2 कॉमन घेता येईल. 2/3 in bracket 4 minus √2 square units. अलॉंग एक्स ॲक्सिस आणि अलॉंग वाय ॲक्सिस दोन्हीसाठी ऑब्झर्वेशन्स प्रॉपर आवश्यक आहेत. कुठे अलॉंग वाय ॲक्सिस विचारलाय, कुठे अलॉंग एक्स ॲक्सिस विचारलाय हे आयडेंटिफाय होणं आवश्यक आहे. यात लिमिटिंग व्हॅल्यूज वायच्या दिलेल्या आहेत, म्हणजे फंक्शन विथ रिस्पेक्ट टू वाय इंटिग्रेट होणार आहे. त्यामुळे त्याला एक्स इक्वल टू एफ ऑफ वाय या स्वरूपात आधी कन्व्हर्ट करणं आवश्यक आहे.